नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आणखी एक कट्ट्यामध्ये. आज आपल्यासोबत आहेत विनोद दादा, जे की एक्स फर्ग्युसन आहेत. आणि आपण आज फर्ग्युसन बद्दलचे काही जे विचार आहेत, म्हणजे आपण विचार करतो भाई टॉपचं कॉलेज आहे, तिथली लाईफ कशी असेल, त्या लाईफ विषयी आपण विनोद दादांसोबत चर्चा करणार आहोत. चला व्हिडिओला स्टार्ट करू. आणि व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. विनोद दादा, जेव्हा तुम्ही फर्ग्युसन कॉलेजला ऍडमिशन घेतलं होतं, जेव्हा तुमचं फर्स्ट इयर होतं, तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं? तुमचा पहिला दिवस कसा होता फर्ग्युसन कॉलेजमध्ये? म्हणजे 12वीचा रिझल्ट लागल्याच्या नंतर म्हणजे मी अगोदरच ठरवलेलं नाही का, कुठल्या तरी एका रेप्युटेड कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवणं हे माझं ध्येय होतं. मी एवढा अभ्यासात चांगला नव्हतो असं मला वाटतं. 12वीला किती टक्के होते दादा आपल्याला? मला 12वीला 93% होते. तरी मग आपण असं थोडी म्हणू शकतो आपल्या, म्हणजे मला वाटतं मी तेवढा नव्हतो, पण ठीक आहे लागलो. मला किती होतं माहितीये का? 63. अरे वा. बघा, मला मी एवढं म्हणू शकतो तुम्हाला, जो ज्याच्या गुणवत्तेनुसार ठीक आहे. ठीक आहे, म्हणजे माझी गुणवत्ता कमी असं तुमचं म्हणणं? म्हणजे ठीक आहे, तुमची पण गुणवत्ता असं नाही म्हणतात, तुमच्या मध्ये पण काही वेगवेगळे काय आहे, कला आहे, कौशल्य आहे तुमच्याकडे, पण त्या गोष्टीला तुम्ही वाव देता. मला खूप बरं वाटतं. मी फर्ग्युसन मध्ये ऍडमिशन घेतलं, एक रेप्युटेड कॉलेज आहे म्हणून. आणि एक सांगतो तुम्हाला, महाराष्ट्रातलं सगळ्यात नामवंत अधिक संस्कृती जपणारं कॉलेज जर कुठलं असेल तर मी म्हणून 100% फर्ग्युसन आहे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये तुमचं कला कौशल्य तुमच्या संस्कृतीला धरून कसं जोपासलं जाईल त्याच्याकडे बरंच त्यांचा प्रयत्न असतात. सगळ्या प्राध्यापकांचा पूर्ण कल तुमच्या त्या कला कौशल्य संस्कृतीला धरून जपण्यात असतो. खूप वेस्टर्न कल्चर्स आहेत पुण्यामध्ये, असा समज आहे की पुणे म्हणजे एकदम वेस्टर्न कल्चरचं नवं उदाहरण आहे, तर असं बिलकुल नाहीये. मी वेस्टर्न कल्चरमध्ये पण खूप मराठी संस्कृती जपणारे लोक पाहतो आणि ते म्हणजे पुणे होते. तर त्याच्यामुळे मला फर्ग्युसनला आवडलं, मला मी ते जीवन जगलो. खूप खूप भारी कॉलेज आहे, खूप छान कॉलेज आहे. तुमचा पहिल्या दिवसाचा एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे तुम्ही हॉस्टेलवर राहत होते, तुमचा पहिला मित्र, जेव्हा तुमच्या पहिल्या दिवशी तुम्हाला असं काही लेसन भेटलं की तुमच्या ते अजूनपर्यंत लक्षात आहे, असं काही घडलं का तुमच्या लाईफ मध्ये पहिल्या दिवशी? माझं मत आहे, मला फर्ग्युसन मध्ये ऍडमिशन भेटलं हाच माझा सगळ्यात मोठा अनुभव आणि सगळ्यात मोठी जी काय म्हणता येईल त्याला नाही का अनुभूती म्हणता येईल की फर्ग्युसन मध्ये ऍडमिशन भेटलं हाच माझ्यासाठी सगळ्यात खूप आनंदाची बाब होती. मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेलो, माझा पहिला दिवस होता, लेक्चर्स चालू, एवढे सिन्सिअर सगळे, आणि खूप प्राध्यापक म्हणजे आमचे खूप असे स्वतःच्या लेकरासारखे जपणारे. त्याचप्रमाणे तुला कुठली कला कौशल्य काय आवडते या गोष्टीला वाव देणारे खूप प्राध्यापक लावले. खूप छान आहे. ठीक आहे. तुम्ही फर्स्ट इयरचं तुमचं म्हणजे या जे तुमचे 3 वर्ष होते ग्रॅज्युएशनचे, त्या ग्रॅज्युएशनच्या 3 वर्षात तुमचं एखादं बॅक लागलं का? नाही, माझे बॅक कुठलेच लागले नाही. चांगलं होतं अभ्यासात, असं नव्हतं की मी ठीकठाक होतो अभ्यासामध्ये. आणि बॅक लागण्यासारखे विषय असे म्हणजे खूप किचकट असे विषय जे की आपल्या समाधानीच मान्य केले आहेत की जे किचकट विषय, जसे गणित म्हणा, आमचं तर सायन्सचा काही विषयच येत नाही, कारण आमचं पूर्ण कॉलेज आर्ट्स आणि कॉमर्स या पद्धतीने चालतं. कला आणि वाणिज्य याच 2 शाखा आहेत आमच्या कॉलेजला. सायन्सची मला तरी वाटतं नाहीये, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची असेल तर, पण फर्ग्युसन कॉलेजमध्ये सध्या तरी 2च शाखा होत्या, एक तर कलेची आणि दुसरी वाणिज्य शाखेची. कॉलेजमध्ये जे स्टुडंट पॉलिटिक्स होतं, स्टुडंट पॉलिटिक्स जे कॉलेजमध्ये असतं, त्याचं कुठे ना कुठे कनेक्शन जाऊन आपल्या राज्याच्या पॉलिटिक्समध्ये म्हणा, जिल्ह्याच्या पॉलिटिक्समध्ये म्हणा, किंवा तालुक्याच्या पॉलिटिक्समध्ये म्हणा, याचा काही रोल असतो का? बिलकुल असतो. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब आमच्या कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत, आणि त्यांचा मला वाटतं जो काही जीवन प्रवास आहे, राजकीय प्रवास आहे, त्यांचा राजकारणामध्ये आज काय म्हणता येईल त्याला, अक्रियशील पण गतिशीलतेनं चालणारा माणूस तो राजकारणात आहे. तर तो
शरदचंद्रजी पवार साहेब आमच्या कॉलेजचे विद्यार्थी होते. त्यांनी वायांचे मला वाटतं अध्यक्ष आमच्या कॉलेजचे प्रेसिडेंट होते.